गुहागरमधील राड्यावरून आता राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्यात। भास्कर जाधव यांनी चिथावणीखोर भाषण केलं आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। तर राणे पिता पुत्रानं केलेली विधानं कुणालाही पटणार नसल्याचं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला नसल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये भास्कर जाधव ज्या पद्धतीने वागलेत आणि चिथावणीखोर भाषण केलेत, खरा दोष भास्कर जाधवांचा आहे। त्या पद्धतीने व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे, कुणाच्याही त्या ठिकाणी व्यंग करणे, व्यंगात्मक बोलणे आणि या पद्धतीने या महाराष्ट्राचे संस्कार नाही आहे। उलट मला असं वाटतंय की नितेश राणे, निलेश राणे किंवा नारायण राणे यांनी जर ही भाषा थांबवली नाही तर जे गुहागरमध्ये घडलं ते कुठल्याही तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये त्यांच्यासोबत ही घटना घडू शकते।